वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका यांच्या वतीनं राशीन गट आणि गण भांबोरा गणपंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीबाबत कार्यकर्ता संवाद मेळावा जिल्हाध्यक्ष योगेशजी साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथे घेण्यात आला। यावेळी गटातील प्रमुख ओबीसी नेते प्रामुख्याने उपस्थित होते। यापैकी करपडीचे माजी सरपंच युवराज हाके, वायसेवाडी ग्रामपंचायत सदस्य महादेव कायगुडे, रखमाजी मारणवार, शिंपोरा वाबुळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अमोलजी चव्हाण, खेडचे उपसरपंच मोहनराव शेटे, बांबोरा ग्रामपंचायत सदस्य संदीपजी हिरभगत आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये हा कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक दादा समुद्र सर यांनी केले। उपस्थितांचे आभार तालुका अध्यक्ष पोपटराव शेटे यांनी मानले। जय भीम। त्यांच्या आचारांना त्यांच्या विचारांना तीव्र अभिवादन। आज खेड तालुक्यातील खेड गावातील ग्रामदैवत ज्यांच्या दारात आपण आज इथं कार्यकर्ता मेळावा भरवला त्या पीर साहेबांना पण माझा सलाम। वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित तालुका अध्यक्ष पोपट शेटे यांचे बंधू हे आज उपस्थित राहिले। शेटे साहेब तसेच बाबुळगावचे विद्यमान सरपंच चव्हाण साहेब यांचंही मी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण आणि तालुक्याच्या वतीने जाहीर स्वागत करतो। त्याचबरोबर ज्यांनी आयोजन केलं असे आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष पोपटराव शेटे, जिल्ह्याचे पदाधिकारी थोरात दादा असतील, समुद्रदादा असतील, जावळे साहेब असतील, यांनाही माझा जय भीम। त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यामध्ये गणामध्ये गटामध्ये गावला गाव पिंजून काढण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी जे तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष आहेत असे आमचे बुवासाहेब चव्हाण, त्याचबरोबर शहर अध्यक्ष राहुलजी पोळ आणि त्यांचे सहकारी टीम यांनाही माझा जय भीम। आणि इथं जमलेले हे कमी असतील पण वंचितसाठी दर्दी माणसं आहेत यांनाही माझा सविनय जय भीम। आजच्या या कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये 5 गटापैकी निश्चितपणे एक गट आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही। 10 गणापैकी 3 ते 4 गण आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाहीत। परंतु साठे साहेबांना शब्द देत असताना तुम्ही आम्ही एकत्र राहणं काळाची गरज आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वांनी उभा राहावा एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। साठे साहेब या ठिकाणी आपण जिल्ह्याचा दौरा करत असताना आम्हाला खेडवासियांना आणि आम्हाला मार्गदर्शन करत असताना तुम्ही ही शेवटची मीटिंग संपून सुद्धा नगरच्या एका मीटिंगसाठी तुम्हाला पण जायचं आहे। फार मोठी जबाबदारी साहेब तुमच्यावर साहेबांनी बाळासाहेबांनी टाकलेली आहे आणि विश्वासू महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हा अध्यक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडीचे सर्व खंदे कार्यकर्ते आहेत, परंतु तुमच्यावर फार साहेबांचा विश्वास आहे। निश्चितपणाने तुम्हाला आम्ही यश या ठिकाणाहून दिल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आपण आलात परत एकदा निश्चितपणाने मी या ठिकाणाहून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपलं मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो। या ठिकाणी बरीच मंडळी म्हणजे विशेष करून चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थिती लाभली, साठे साहेब आले असं कळल्याबरोबर तुम्ही आलात। निश्चितपणे तुमचाही मी आभार मानतो। शेटे साहेबांचं या गावचे उपसरपंच त्यांचे आभार मानतो। आभार मानायचा कार्यक्रम पुढे आहे परंतु निश्चितपणाने आपण उपस्थित दाखवली त्याबद्दल निश्चितपणाने आपला आभार। त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच मंडळी उपस्थित आहेत। खरोखर मनापासून तुमचं सर्वांचं कौतुक करतो आणि शेटे साहेब तुम्ही कामाला लागा, तुम्ही कधीही आवाज द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण खूप काही करून साठे साहेबांना या ठिकाणी निकाल देणार आहोत। या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, जास्त वेळ घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी साठे साहेबांना
बोलायचंय आणि साठे साहेबांनी बोलावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. यानंतर साठे साहेब तुम्हाला आम्ही जेवण केल्याशिवाय सोडणार नाहीत, कारण तुम्हाला जाऊन आणखी एक मीटिंग आहे. परत एकदा सर्वांचं मनापासून कौतुक. या ठिकाणी मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी मनापासून संयोजकांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद जावळे साहेब. आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आवर्जून उपस्थित राहिलेले आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साहेब योगेशजी साठे साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि तसेच समुद्र सर, आपले निटके सर प्रमुख मार्गदर्शक, तसेच पोपटरावजी थोरात साहेब, बाबळगावचे सरपंच अमोलजी चव्हाण, आपले करपडीचे माजी सरपंच हाके साहेब आणि सगळ्या